संपूर्ण महिन्याभरासाठी 30 नवनवीन प्रकारच्या नाश्ता रेसिपी ही सिरीज आपण सुरू केलेली आहे। ही सिरीज मी 5 भागामध्ये डिवाइड केलेली आहे। आज आपण या सिरीजचा भाग 3 बघतो आहे। प्रत्येक भागामध्ये आपण 6 नवनवीन प्रकारच्या नाश्ता रेसिपी बघणार आहोत। अशा प्रकारे या संपूर्ण सिरीजमध्ये 30 नवनवीन प्रकारच्या नाश्ता रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे। या सिरीजचा भाग पहिला आणि दुसरा ऑलरेडी माझ्या चॅनलला अपलोडेड आहे। तुम्ही ते दोन्ही भाग बघितले नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। क्लिक करून ते दोन्ही भाग तुम्ही नक्की बघा। चला तर मग भाग 3ला लगेच सुरुवात करूया। या भागामधली सर्वात पहिली ब्रेकफास्ट रेसिपी आपण मेथी टमाटरचा पराठा बनवतोय। तुम्ही याआधी अशा चवीचा पराठा कधीच खाल्ला नसेल। पौष्टिक सुद्धा आहे आणि अतिशय चविष्ट लागतो। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करायचं आहे। यामध्ये मी मेथीचे पत्ते घातलेले आहे आणि मेथी तेव्हापर्यंत भाजायची आहे जेव्हापर्यंत याचा कलर डार्क ग्रीन होत नाही, जसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। मेथी भाजल्यामुळे या पराठ्याला चव खूप छान येते। आता आपण एका प्लेटमध्ये मेथी बाजूला काढलेली आहे। त्याच कढईमध्ये परत 1 चमचा तेल गरम करायचं। यामध्ये मोहरी जिरे घालायचं। एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा जेव्हापर्यंत मऊ होत नाही तेव्हापर्यंत 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर लसण मी इथे कुटून घातलेला आहे। आलं यामध्ये नाही घातलं तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। आता इथे 2 ते 3 लाल कलरचे टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घालायचे आहे। टमाटर सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहे। यामध्ये सुके मसाले मी घालते आहे। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा धनेपूड घालायचे आहे। मसाले अगदी लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचे आहे। मसाले परतून झाल्यानंतर इथे मी अगदी थोडं पाणी घालते आहे, म्हणजे मसाले जळणार नाही आणि टोमॅटो पूर्णपणे एकजीव होतील। अगदी थोडं पाणी घालायचं आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही। आता यामध्ये आपण भाजून घेतलेली मेथी घालणार आहोत। मेथीचा खरा फ्लेवर तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही त्याला भाजून घेता। भाजल्यामुळे मेथीला एक वेगळा सुगंध येतो, त्यामुळे पराठ्याला सुद्धा अगदी नवीन चव येते। मेथी आणि टमाटर एकत्रित करून झाल्यानंतर आपल्याला एका परातीमध्ये बाजूला काढायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे गार करायचं आहे, कारण यामध्ये आपल्याला पीठ मिसळायचं आहे। मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कणिक मिसळायची आहे। तर आपण यामध्ये बेसन सुद्धा मिसळणार आहोत। सुरुवातीला मी कणिक मिसळते आहे। आपल्याला जेवढी हवी असेल तेवढीच घालायची आहे। खूप जास्त हे मिश्रण अगदी कडक व्हायला नको किंवा खूप सॉफ्ट सुद्धा व्हायला नको, अशा पद्धतीने यामध्ये कणिक घालायची आहे। तर यामध्ये आता 1 चमचा मी बेसन पीठ सुद्धा घालते आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाजलेली मेथी आणि बेसन यामुळे या पराठ्याला अगदी नवीन चव येते। आता ज्या कढईमध्ये आपण भाजी बनवलेली होती त्याच कढईमध्ये हा गोळा एकदा फिरवून घेतलेला आहे, कारण यामध्ये मसाला चिकटलेला होता, म्हणून मी याला व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिट मी असं सोडलेलं होतं। हा गोळा व्यवस्थित सेट झालेला आहे। आता याचा आपण पराठा बनवूया। यासाठी एक मीडियम साईजची गोळी मी घेतलेली आहे। तुम्हाला पराठा किती साईजचा बनवायचा आहे त्या साईजची गोळी घ्यायची आहे। आपल्याला पोळपाटाला घोळण लावायचं आहे। मी इथे कणकेचं घोळण लावलेलं आहे। याचा एक पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कुरकुरीत पराठा बनवायचा असेल तर पातळ लाटू शकता, पण मी इथे मीडियम जाडा ठेवलेला आहे। आता आपल्याला तव्यावर हा पराठा घालायचा आहे। सुरुवातीला मी तेल घातलेलं नाही आहे। पराठा बनवत असताना तुम्ही तूप, बटर किंवा तेल कशाचाही वापर करू शकता। तूप किंवा बटर लावलं तर या पराठ्याला अजून छान चव येते। मी इथे तेलाचाच वापर करते आहे। तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर तुम्ही करू शकता किंवा गाईच्या तुपाचा वापरही करू शकता। खरपूस आणि तांबूस रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपला मेथी टमाटरचा अगदी नवीन चवीचा चविष्ट, पौष्टिक आणि चटपटीत पराठा तयार झालेला आहे। त्याच चवीचे पराठे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा हा नवीन चवीचा पराठा नक्की ट्राय करून बघा। बनवायला अतिशय सोपा आहे। लहान मुलांसाठी सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता। हेल्थ कॉन्शियस असाल तर डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा। वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतो। बनवायला अतिशय सोपा आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा। यानंतर बघूया ब्रेकफास्ट रेसिपी नंबर 2। यामध्ये आपण होममेड पास्ता बनवतो आहे। अतिशय चविष्ट लागतो। लहान असो मोठे असो सर्वजण आवडीने खातात। यासाठी 1 वाटी आपल्याला कणिक घ्यायची आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा तेल घातलेला आहे। अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। हे मिश्रण एकत्रित करून बाजूला ठेवूया। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करायचं आहे। यामध्ये मोहरी घातलेली आहे, जिरे घालायचं आहे। मोहरी जिरे व्यवस्थित तडतडलं की यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। आता अगदी बारीक तुकडे करून घेतलेला लसण घातलेला आहे। लसण थोडा जास्त घाला, यामुळे चव छान येते। भाजून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे। दोन्ही साहित्य परतून घ्यायचे आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे। सुके मसाले 2 ते 3 मिनिट अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहे। आता 2 ते 3 लाल कलरचे टोमॅटो अगदी बारीक चॉप करून मी घातलेले आहे। टोमॅटो आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। जेवढं आपण चवीनुसार घालणार आहोत तेवढं मीठ घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे। मी इथे पास्ता मसाला घालते आहे।
पास्ता मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला यामध्ये घालू शकता किंवा मॅगी मसाला सहज तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. मॅगी मसाल्याने सुद्धा या पास्त्याला चव छान येते. यामध्ये आता मी 1 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी आपल्याला खदखदून उकळी येऊ द्यायचं आहे. तेव्हापर्यंत आपण जे पीठ तयार करून घेतलेलं होतं या पिठामध्ये पाणी घालून याचा एक गोळा मळून घेऊया. तर याचा गोळा खूप जास्त सॉफ्ट मळण्याची काहीच गरज नाही. जसं आपण पोळ्या करण्यासाठी मळतो त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता या कणकीचे आपल्याला 2 वेगवेगळे भाग करायचे आहे आणि याला या पद्धतीने लांब आकार द्यायचा आहे. याचा आपण पास्ता कट करणार आहोत, त्यासाठी आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे. तुम्हाला जर छोट्या आकाराचा पास्ता बनवायचा असेल तर तुम्ही याला अजून लांबवून पातळ करून घेऊ शकता आणि कैचीच्या साहाय्याने आपल्याला या पद्धतीने याचा पास्ता बनवायचा आहे. आणि पाणी जेव्हा खदखदून उकळी येईल तेव्हाच पास्ता घालायचा आहे आणि पास्ता घालत असताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे. सुरुवातीचे 5 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर उकळायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून झाकण ठेवून आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर ग्रेव्हीचा पास्ता हवा असेल तर तुम्ही याला ग्रेव्हीही ठेवू शकता किंवा मीडियम थिक जशी मी तुम्हाला आता दाखवते तशीही ठेवू शकता किंवा ज्या पद्धतीने मी याला कोरडं केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही याला करू शकता. ज्युसी सुद्धा बनवू शकता. बघू शकता छान ज्युसी दिसतं आहे. अतिशय चविष्ट लागतो. लहान मुले खूप आवडीने खातात. मार्केटचा पास्ता जर तुम्हाला मुलांना खायला घालायचा नसेल तर या पद्धतीने घरी बनवून खायला घाला. मुले खूप आवडीने खातील आणि मार्केटचा पास्ता तुम्हाला कधीच मागणार नाही. लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातात. अतिशय चविष्ट लागतो. पौष्टिक सुद्धा आहे. बनवायला अतिशय सोपा आहे. घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होतो. आता आपण बघूया ब्रेकफास्ट रेसिपी नंबर 3. तर यामध्ये आपण आलूचा पराठा बनवतोय पण अगदी वेगळ्या चवीचा आणि वेगळ्या पद्धतीने. यामध्ये बटाटा उकडण्याची गरज नाही. आपण कच्च्या बटाट्यापासून हा पराठा बनवत आहे. बटाटा मी सोलून घेतलेला आहे आणि इथे पाणी घेतलेलं आहे मी कटोरीमध्ये. किसणीच्या साहाय्याने याला किसून डायरेक्टली पाण्यामध्येच घालायचं आहे. मेथी आपल्याला इथे लागणार आहे कारण आपण पौष्टिक आलूचा पराठा बनवतो आहे. हिरवा कांदा मी चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की कुटून घातलेला लसण घालायचा आहे. मेथीमध्ये लसण जास्त घातल्यामुळे चव छान येते. मेथी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. जेव्हापर्यंत याचा रंग बदलत नाही, डार्क ग्रीन कलर होत नाही तेव्हापर्यंत याला भाजायचं आहे. कांदा सुद्धा आपल्याला यामध्येच घालायचा आहे आणि कांदा सुद्धा मेथी बरोबर भाजून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही जिन्नस भाजून झालेले आहे. यामध्ये आता आपण जो बटाटा किसून घेतलेला होता याचं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि बटाटा सुद्धा आपल्याला या मेथी बरोबर परतून घ्यायचा आहे. तर आता बटाटा आणि मेथीची भाजी आपल्याला एकत्रित करायची आहे. तुम्ही जर नॉनस्टिक कढई यूज करत असाल तर ही जास्त चिकटणार नाही, पण इथे नॉनस्टिक कढईचा वापर मी नाही केलेला आहे त्यामुळे याला थोडं चिकटते आहे, पण काहीच हरकत नाही, निघून जातं. यामध्ये हळद तिखट घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका कटोरीमध्ये काढून आपण याला पूर्णपणे गार करून घेऊया. हे मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे. यामध्ये आता 1 चमचा बेसन पीठ, आता इथे अर्धी वाटी मी कणिक घातलेली आहे, चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिश्रण एकत्रित करायचं आहे. सुरुवातीला कणिक घालत असताना एकाच वेळी खूप जास्त कणिक घालू नका, त्यामुळे हे मिश्रण कोरडं होऊन जाऊ शकतं. तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे. आता ज्या कढईमध्ये आपण हे मिश्रण तयार केलेलं होतं त्याचा मसाला एकदा मी या गोळ्याला पुसून घेतलेला आहे. आता हा गोळा झाकून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. 10 मिनिटानंतर हा गोळा व्यवस्थित सेट झालेला आहे. कणिक छान मुरल्या गेलेली आहे. याची गोळी आपण काढून घेतलेली आहे. आता इथे पोळपाटाला मी कणिक लावलेली आहे आणि यावर हा गोळा आपल्याला आता लाटून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण भाज्यांचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर किसलेला बटाटा घातलेला आहे, त्यामुळे याच्या कडा ज्या आहे त्या व्यवस्थित एकसोय येत नाही. म्हणून मी इथे प्लेटचा वापर करून याचा एक पराठा कट करून घेते आहे, म्हणजे याची साईज येत असताना व्यवस्थित गोलाकार येईल. तर इथे बघू शकता पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर याला कट नसेल करायचं तर तुम्ही तसाही पराठा बनवू शकता, पण तुम्ही जर याला प्लेटच्या साहाय्याने कट करून घेतलं तर दिसायला हा पराठा अजून जास्त सुरेख दिसतो. बाकी चवीमध्ये फरक पडणार नाही. तर इथे बघू शकता मी तेल लावून दोन्ही बाजूनी हा पराठा शेकून घेतलेला आहे. जर तुम्ही बटरचा वापर केला तर या पराठ्याची चव दुपटीनं वाढतं आणि मुले तर खूप आवडीने खातात. आलूचा पराठा तर तुम्ही याआधी बरेचदा खाल्ला असेल, पण एकदा तुम्ही या पद्धतीने आलूचा पराठा बनवून बघा, तुम्हाला जुन्या पद्धतीचा आलूचा पराठा कधीच आवडणार नाही. विशेष म्हणजे पौष्टिक आहे कारण यामध्ये भाज्यांचा वापर केलेला आहे. बरेचदा आपण असं म्हणतो की आलूचा पराठा वजन वाढवणारा असतो, पण हा आलूचा पराठा वजन कमी करणार आहे. नक्की ट्राय करून बघा. यानंतर आपण बघतो आहे ब्रेकफास्ट रेसिपी नंबर 4. तर हा नाश्ता आज आपण लौकीपासून बनवतो आहे, त्यामुळे पौष्टिक असणारच आहे, शंकाच नाही, पण एवढा चविष्ट लागतो की लहान मोठे सर्वजण मागून मागून खातील. अर्धी लौकी मी किसून घेतलेली आहे. यामध्ये चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा घातलेला आहे. आलं मी इथे किसून घालते आहे. यासोबतच इथे सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे घातलेला आहे. इथे मी छोट्या वाटीने मोजून 1 वाटी बेसन पीठ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी रवा घेतलेला आहे.
सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. यामध्ये सुरुवातीला आपण पाणी नाही घातलेलं आहे. यामध्ये मी परत बेसन पीठ घातलेलं आहे कारण मला बाइंडिंग कमी वाटलेली आहे. तर आपण बेसनचं प्रमाण दुप्पट घेतलेलं आहे आणि रव्याचं प्रमाण अर्ध घेतलेलं आहे. आता यामध्ये मी ताक घालते आहे. तर आंबट असलेलं ताक मी इथे घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण ताकामध्ये भिजवलेलं आहे. मिश्रण भिजवून झाल्यानंतर 1 चमचा इथे तेल घातलेलं आहे. परत एकदा मिक्स करायचं आहे. झाकून हे मिश्रण 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला सोडायचं आहे कारण यामध्ये आपण सुजी घातलेली आहे. सुजीला फुलायला 15 ते 20 मिनिट लागतात म्हणून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला एक केक टीन घ्यायचा आहे किंवा ढोकळे पात्र तुम्ही घेऊ शकता. याला मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला या केक टीनमध्ये घालायचं आहे किंवा ढोकळे पात्रामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे. वरून आपल्याला तीळ घालायचे आहे. यामुळे या नाश्त्याला चवही छान येते आणि नाश्ता दिसायलाही खूप भन्नाट दिसतो. वरून तीळ घातल्यानंतर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुमच्याकडे ढोकळे पात्र असेल तर त्यामध्ये तुम्ही याला वाफवून घेऊ शकता. झाकण ठेवायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिट हाय फ्लेमवर शिजवायचा, नंतर मीडियम फ्लेम करून 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. आता हा शिजवलेला आपला लौकीचा ढोकळा गार झालेला आहे. याचे वडे आपल्याला कट करायचे आहे. जसे आपण ढोकळे कट करतो त्याच पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे. तर याची वडी मी तुम्हाला काढून दाखवते आहे. तर ही लौकीची वडी अतिशय चविष्ट लागते, बनवायला अतिशय सोपी आहे आणि लहान मुले मोठे असो सर्वजण आवडीने खातात. तर इथे आपल्या या वड्या काढून तयार झालेल्या आहे. आता आपल्याला याला शॅलो फ्राय करायचं आहे. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. जर तुम्हाला या वड्या खूप कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही याला डीप फ्राय करून घेऊ शकता. तर या पद्धतीने मी तव्यावर थोडं तेल घातलेलं आहे. हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही कमी तेलामध्ये या वड्या बनवू शकता. पण तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल आणि कुरकुरीत स्नॅक्स जर मुलांना खायला आवडत असतील तर तुम्ही याला डीप फ्राय करून छान कुरकुरीत करून घेऊ शकता. डीप फ्राय केल्यामुळे सुद्धा याला अतिशय छान चव येते आणि या वड्या खूप कुरकुरीत लागतात. विशेष म्हणजे या वड्यांना स्नॅक्स म्हणूनच नाही, ब्रेकफास्ट म्हणूनच नाही, तर तुम्ही भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता. याला तुम्ही जर रस्सा बनवून त्यामध्ये सोडलं तर पाटोळी रश्श्यासारखी झणझणीत भाज्याची तयार होऊ शकते आणि भाजीसुद्धा अतिशय चविष्ट लागते याची. तर नक्की ट्राय करून बघा. इथे आपल्या वड्या दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत मी शेकून घेतलेल्या आहे. लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत मुलांना खायचं असेल तर अतिशय बनवायला सोपे आहे, खूप चविष्ट लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहे. कारण लहान मुले बरेचदा लौकी खात नाही. त्यांना जर लौकी तुम्हाला खायला घालायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. या सिरीजचा येणारा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता बघूया ब्रेकफास्ट रेसिपी नंबर 5. तर यामध्ये आपण लौकीचा चविष्ट पराठा बनवतो आहे जो पौष्टिक सुद्धा आहे, बनवायला अतिशय सोपा आहे. यासाठी मी इथे एक लौकी घेतलेली आहे. आपल्याला अर्धीच लौकी वापरायची आहे, त्यासाठी अर्धी कट करून घेतलेली आहे. याला सोलून घेते आहे. लौकी जर खूप कोवळी असेल तर सोलण्याची सुद्धा गरज नाही आहे. याला किसणीच्या सहाय्याने आपण किसून घेतो आहे. लौकी किसून झाल्यानंतर लगेच आपण पाण्यामध्ये घालूया कारण लौकी किसल्यानंतर लवकर काळी पडते. पाण्यामध्ये घातल्यानंतर दाबून दाबून याचं पाणी काढायचं आहे. लौकीमध्ये जर जास्त पाणी राहिलं तर यामध्ये कणिक आपल्याला जास्त घालावी लागू शकते, त्यामुळे याचा कणकीचा फ्लेवर जास्त येऊ शकतो. म्हणून यामध्ये आपल्याला पिळून घेतल्यानंतरच यामध्ये कणिक घालायची आहे. यामध्ये अगदी बेसिक मसाले मी घातलेले आहे. हळद, तिखट घातलेली आहे, धनेपूड घातलेले आहे, मीठ घातलेले आहे, जिरे घालायचे आहे, भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली कांद्याची पात घातलेली आहे आणि ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे. अगदी घरी उपलब्ध असलेले बेसिक मसाले घालायचे. जे उपलब्ध नसेल ते स्किपही करू शकता. आणि इथे मी तीळ घातलेले आहे. तर बघू शकता यामध्ये अजून मला कणिक घालण्याची गरज पडलेली आहे. मी लौकी भरपूर पिळून घेतलेली होती तरी सुद्धा आपल्याला यामध्ये 2 वाटी कणिक लागलेली आहे. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं व्यवस्थित आपल्याला लौकी पिळून घ्यायची आहे, नाहीतर हा गोळा खूप जास्त सॉफ्ट होऊन जातो आणि याचा आपल्याला पराठा थापता येत नाही. तर या पद्धतीने मी इथे पीठ घालूनच थापून घेते आहे. याला लाटण्याची सुद्धा गरज नाही कारण हा अगदी मऊसूत झालेला आहे. लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता, पण हातानेच थापल्यानंतर हा व्यवस्थित लांबला जातो कारण हा अतिशय सॉफ्ट झालेला आहे. आपल्याला आता तव्याला ऑइल, बटर किंवा तूप ग्रीस करायचं आहे. यावर पराठा घालायचा आहे आणि छान याला खरपूस आणि तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी मी अगदी थोडं तेल घातलेलं आहे. तर तेल आपल्याला ब्रशच्या सहाय्याने लावायचं आहे, म्हणजे तेलाचा वापर जास्त केला जात नाही आणि पराठे हेल्दी बनतात. बरेच जणांकडून तुम्ही ऐकलेलं असेल की वजन जर कमी करायचं असेल तर पराठे खाऊ नका कारण त्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. पण तुम्ही तेलाचा वापर जर कमी केला तर पराठे हे वजन कमी करणारे सुद्धा असतात आणि हेल्दी सुद्धा असतात. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. यानंतर आपण मुळ्याचा चविष्ट पराठा कसा बनवायचा हे बघतो आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते. यासाठी मुळा मी किसून घेतलेला आहे. यामध्ये हळद, तिखट घालायची आहे, जिरं घालायचं आहे, 1 चमचा धनेपूड घातलेली आहे.
मी इथे लसण, मिरची आणि कोथिंबीर याचा एक ठेचा तयार करून घेतलेला होता, हा यामध्ये घातलेला आहे. यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर इथे मी मुळा किचून घेतल्यानंतर व्यवस्थित दाबून पिळून घेतलेला होता, म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी असतं ते यामधून निघून जातं. आता इथे आपण रेग्युलर कणिक बनवतो तशीच मी कणिक मळून घेतलेली होती. याची एक कटोरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने कटोरी तयार करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिश्रण भरायचं आहे. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण मुळा किचतो त्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे. मुळा किचून घेतल्यानंतर त्याला थोडं मीठ सोडून 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं. त्यामुळे मुळ्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते मुळा सोडतं आणि आपण दाबून दाबून त्याला पिळून काढून घ्यायचं आहे. त्यामुळे हे मिश्रण खूप ओलसर होणार नाही. तर इथे बघू शकता, जेव्हा मी हे मिश्रण कटोरीमध्ये भरलेलं होतं, जेव्हा आपण सेकंड टाइम यामध्ये मीठ घालतो चवीसाठी, तेव्हा हे परत मिश्रण पाणी सोडायला लागतं आणि कटोरीमध्ये भरल्यानंतर बघू शकता थोडं पाणी बाहेर आलेलं आहे. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या वेळी तुम्ही यामध्ये मीठ घालता लगेच हे मिश्रण भरून पराठा तयार करायचा आहे. नाहीतर जास्त वेळ जर तुम्ही बाजूला हे मिश्रण ठेवलं तर परत याला पाणी सुटायला लागतं. तर इथे आता मिश्रण भरून आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे. कणिक घालून याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर खूप पातळ लाटण्याची गरज नाही आहे. मिश्रण भरपूर आपण आतमध्ये भरलेलं आहे, त्यामुळे अगदी पातळ लाटायचं नाही, नाहीतर मिश्रण फुटून बाहेर येऊ शकतं. मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा शेकायचा आहे. वरून तेल, तूप किंवा गाईचं तूप किंवा बटर लावून तुम्ही याला शेकून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार कशाचाही वापर करता येईल. तर याला आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकायचं आहे. जेव्हापर्यंत याला लालसर तांबूस रंग येत नाही तेव्हापर्यंत याला शेकून घ्या. बघू शकता दिसायला अतिशय सुंदर दिसतो आहे. गरमागरम खूप चविष्ट लागतो. तुम्ही याला लोणच्याबरोबर सर्व करू शकता, टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा ठेच्याबरोबर खाऊ शकता. अतिशय चविष्ट लागतो. नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासाला जाणार असाल तरी न्यायला परफेक्ट आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट नक्की करा. आवडली असेल तर लाईक करा. जर तुम्हाला अशाच रेसिपी पुढेही बघत राहायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकॉन सुद्धा दाबा. जेव्हा तुम्ही बेल आयकॉन दाबता तेव्हा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते. तर अशा पद्धतीने भाग 4 आज आपण 6 अशा नवीन प्रकारच्या ब्रेकफास्ट रेसिपीज बघितल्या, ज्या लहान असो मोठे असो सर्वांसाठी परफेक्ट आहे. टिफिनमध्ये नेण्यासाठी असो, ट्रॅव्हलिंगसाठी असो, वजन कमी करणाऱ्यांसाठी असो किंवा सकाळचा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता करणाऱ्यांसाठी असो, सर्वांसाठी पौष्टिक असणाऱ्या चविष्ट असणाऱ्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशा वाटल्या मला कमेंट करून कळवू शकता. त्याचबरोबर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि या सिरीजचा येणारा भाग म्हणजे 4था भाग जर तुम्हाला बघायचा असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे 4था पार्ट जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. चला तर मग लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.